मला मगाशी असं वाटलं की 2-2 बोट आल्या. म्हटलं आता गर्दी नाही काय नाही, मग 2-2 बोट कसे काय. तर ही हाऊस बोट आहे. हां, जागरूक होंडाची डिओ होंडाची आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक तोच आहे ना आपला, तुम्ही जो मला दिला तो. दुसरा आहे. आता इथे असा प्रॉब्लेम झाला आहे की आपण जी गाडी बुक केली होती ना, ती डिओ स्टँडर्ड बुक केली होती आणि त्याचा हा दिला. गुड मॉर्निंग मित्रांनो, अरेबियन्सी रायडर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते. गेली 3-4 महिने थोडंसं बिझी होतो हॉटेलच्या ओपनिंगमध्ये, आणि ओपनिंग झाल्याच्या नंतर लगेच दिवाळी सीझन आणि क्रिसमस सीझन झालं, त्यामुळे चालू झालं, त्यामुळे मी खूप बिझी राहिलो. 3-4 महिने गेले, 3-4 महिने व्हिडिओ बनवली नव्हती. आता थोडंसं हॉटेलमधून फ्री झालं. कस्टमर अजूनसुद्धा चालूच आहेत, पण थोडंसं फ्री झालं. मधल्या काही दिवसात थोडंसं आपल्याला एका स्कूटीची नीड होती, कारण मार्केट वगैरे करणं आपल्या बेनेली TRKवरून पॉसिबल होत नाही, कारण सगळ्याच गोष्टी आणायच्या असतात. मग फिशपासून ते भाजी मार्केटपर्यंत, मार्केटमधून भाजी वगैरे आणणे याच्यासाठी आपल्याला एका स्कूटीची नीड होती. आणि ती स्कूटी मी आज बुक केली आहे आणि त्याच्यासाठीच मी आज व्हिडिओ बनवते. आपण बुक केली आहे रत्नागिरीमध्ये जागृत मोटर्समध्ये, आणि ती बुक 2 दिवसापूर्वीच केली. आपण पेमेंट वगैरे सगळं करून झाले, बँकेतून आपण पेमेंट केले, आणि आता फक्त एवढंच आहे की आपली सही लागणार आहे. ती सही आपल्याला फॉर्मवरती करायची आहे. त्याच्यानंतर गाडीची पासिंग होईल आणि दुपारी साधारणतः 12 वाजेपर्यंत आपल्याला गाडी आपल्या हातात मिळेल. आता सकाळचे 5 वाजले, सगळं आवरून झाले. आता फक्त कॉफी पिऊन झाली की लगेचच इथून निघणार आहे. माझ्याबरोबर माझ्या बहिणीचा मुलगा आयुष असणार आहे, कारण मी आता बेनेली घेऊनच चाललो आहे, आणि ती पुन्हा तिकडून जर स्कूटी आणायची म्हटली तर कोणतरी बरोबर असायला पाहिजे, म्हणूनच आयुषला घेऊन चाललो आहे. आयुष आणि मी दोघे आता 5:30 वाजेनंतर भेटू. बाकी सगळ्या गोष्टी आपण करूयात मोठं व्लॉगिंग सेटअपवरती, आणि बाकी पुढे व्हिडिओ येत राहतील. पण थोडंसं बिझनेसमुळे मी व्हिडिओ माझ्या कमी येत आहेत, पण आता असते मी याच्यातून फ्री होतो आहे. जसं फ्री होईल तसंच माझ्या व्हिडिओ तुम्हाला येतील. भेटूयात मोठं व्लॉगिंग सेटअपवरती. मित्रांनो, सकाळी लवकर निघायचा प्लॅन होता. 5 वाजता मी उठलो होतो, 4:30ला मी उठलो, सगळं आटपून वगैरे. 5 वाजता म्हटलं लवकरच दाबोची बाज भेटण्यासाठी 7:30ची बाज आहे. आता ह्या झाल्या म्हणजे जॅकेटच्या चेनचा प्रॉब्लेम, चेनच लागत नाही, त्यामुळे इथेच आता वाजले गेली आयुष 6 वाजले. 6 वाजले, म्हणजे 6:30ची बाज. अजून मला दापोलीला जायचं आहे, कारण गाडीत पेट्रोल पण नाही. तर पहिली बाज मला भेटेल असं वाटत नाही. मी चेन आहे ना, इथून मधून आहे ना ब्रेक झाली, कधी झाली आहे काय झालं मला पण माहीत नाही, त्यामुळे ही चेन लागत नाही. तर मित्रांनो, फायनली मी इकडून आता निघालो आहे. विषय असा झाला की 2 गोष्टी झाल्या माझ्याबरोबर. सहा महिने व्लॉग न केल्यामुळे पहिली गोष्ट तर माझ्या गोप्रोची बॅटरी, म्हणजे माझा जो पहिला गोप्रो आहे 9वाला जो गोप्रो आहे ना पहिला, त्याची बॅटरी डेड झाली, म्हणजे संपली ती. तो तर गोप्रो चालूच होत नाही माझा. आणि आता निघता सकाळी 6 वाजता 5:30 वाजता निघालो होतो, तर माझ्या जॅकेटची चेनच लागत नव्हती. चेन पूर्णपणे खराब झाली होती, आणि मी निघालो लवकर. आता निघता मला 7:30 वाजले. दाबोच्या फेरी बोटला पण मी, त्यामुळे माझा आता प्लॅन असं चाललं आहे की इथून डायरेक्ट दापोलीला पेट्रोल टाकायचं. पण पेट्रोल पण टाकलं नव्हतं, वेळच नव्हता माझ्याकडे. आज पण माझ्याकडे कस्टमर असणार आहेत, दादाला सांगितलं आहे बघायला. त्यातूनच थोडासा वेळ काढून मी चाललो आहे रत्नागिरीला. मी एक स्कूटी घेतो आहे, आणि ती स्कूटी दापोलीमध्ये अवेलेबल नव्हती. मग मी विचार केला की एक नवीन स्कूटी घेऊयात. मी मग रत्नागिरीला बुक केली स्कूटी, डिओ घेतली आहे, आणि त्याचंच डिलेवरी आहे. आयुष आहे माझ्याबरोबर. निघता एवढ्या गोष्टी झाल्या आहेत. आता बघूया पोचतो आहे की नाही रत्नागिरीमध्ये. तर सरप्राईजच होता, पण सरप्राईज पूर्णपणे आज सकाळपासूनच पूर्ण वाट लागली. काल जेव्हा मी गोप्रो 9 चालू केला ना, तिथेच बघितलं तर तो गोप्रो पण ऑन होत नव्हता. नंतर बघितलं ते डॉट वगैरे येत होते त्याच्यावरती. मला वाटलं गोप्रो गेला, पण नाही, गोप्रोची बहुतेक बॅटरी गेली. बॅटरी मी ॲमेझॉनवरून मागवली आहे. तर मला 9:30 वाजता पोचायचं होतं, कारण का मी केलं आहे सगळं ऑनलाईन. 2 दिवसातच माझं डिसाईड झालं की गाडी घ्यायची, स्कूटी घ्यायची आहे. स्कूटी तर घेतली आहे मी, पेमेंट वगैरे सगळं केलं आहे, फक्त पासिंग व्हायची आहे. तर 9:30 वाजेपर्यंत मला शोरूमला बोलवलं होतं.
तर मला वाटत नाही की मी 9:30 वाजेपर्यंत पोहोचेन. म्हणून मग मी जेटीचा विचार न करता डायरेक्टच दापोलीवरून मुंबई गोवा हायवे पकडूनच जाणार आहे निवडी फाट्यावरून. दापोलीमध्ये पोचलो आहे. पेट्रोल पण एकदम 2 गाडी आहे, त्यामुळे पेट्रोल टाकून घेतो आणि मग मुंबई गोवा हायवेनेच जातो. आता जेटी वगैरे काही नको, कारण जेटी पुन्हा तिथे नाही टाईमला मिळाली ना तर अजून उशीर होईल. आवरचा पेट्रोल भेटू देत, नाही तर लागली लंका. चाललोय सकाळपासून, एवढी नस्तर लागलेत ना, कोणाचं काय आहे काय कळत नाही मला. स्कूटीची डिलिव्हरी करायची आणि सकाळपासून एवढे अडचणी येत आहेत. आता पेट्रोल नाही येते पॉवरचा, नेहमी असतो नेहमी, आज नाही पेट्रोल. सकाळी लवकर उठलं तर कोणाचं तोंड बघितलंच नाही मी. तोंड सकाळी आयुष्य झालं आहे पहिल्या समोर. पण प्रॉब्लेम माझा कालपासूनच चालू आहे. तिथे पण पेट्रोल अवेलेबल नाही पॉवरचं. आता 1000 रुपयाचं इथला साधा पेट्रोल टाकतो, नंतर मग पुढे गेल्यानंतर मला माहीत नाही आता अधेमध्ये कुठे अजून पॉवरचा पेट्रोल मिळतो की नाही मिळत. इथे 1000 रुपयाचा पेट्रोल टाकून पुढे बघू रत्नागिरीला गेल्यावरती. सकाळपासून अशाच अडचणी येत आहेत. आता पुन्हा माझा प्लॅन इथून मी चेंज करतोय, पुन्हा दाभोळवरून जायचा प्लॅन विचार करतोय. अरे दाभोळवरूनच जाऊया काय? पुन्हा इथून प्लॅन चेंज. मला माहीत नाही आजचा ब्लॉग कसा होणार आहे. गाडी डिलिव्हरी आज भेटेल की नाही भेटेल ते पण मला आता काय खरं वाटत नाही. हो 1000चा पेट्रोल टाकून घेतो. मला मगाशी असं वाटलं की 2-2 बोट आल्या. म्हटलं आता गर्दी नाही काय नाही, मग 2-2 बोट कशी काय? तर ही हाऊस बोट आहे. पोचलो मी. 10:50 झालेत, 11ला अजून 10 मिनटं आहेत. रत्नागिरीत 9 वाजता होतो दाभोळला. फर्स्ट टाईम मी विदाऊट गिअर कोस्टल वेनी एवढी सुसाट गाडी पळवली आहे मी. जबरदस्त पळवली गाडी. लवकर यायचं होतं, लवकर घरी जायचं आहे. जाताना मी एकदम आरामात जाईन, पण आता थोडंसं गाडीचं पासिंग व्हायला थोडा वेळ जाईल म्हणून थोडं स्पीडनी चालू. सही वगैरे करून झाली. भूक तर भरपूर लागले. थोडंसं काहीतरी खायचं असं म्हणतोय मी. जरा शोरूमला गेल्याच्या नंतरच मग आटा बाटा. कुठे रे? ही आहे काय? हां जागरूक होंडा. होंडाची डिओ होंडाची आहे. बघूया काय विषय आहे तो. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक तोच आहे ना आपला, तुम्ही जो मला दिला तो दुसरा आहे दुसरा नाम तुम्हाला देऊन 9604. नंतर त्याच्यावर लिहायला OTP येतील ना तुम्हाला. आता इथे असा प्रॉब्लेम झाला आहे की आपण जी गाडी बुक केली होती ना ती डिओ स्टँडर्ड बुक केली होती आणि त्याचा हा कोटेशन आहे. हाच कोटेशन आपण बँकमध्ये सबमिट केला. जो स्टाफ इथला आहे ना तो आत्ताच मला वाटते काहीतरी नवीन जॉईन झाला आहे आणि त्यांनी प्रॉब्लेम असा केला की त्यांनी डिलक्स गाडी मला दाखवली आणि आपण बुक केली स्टँडर्ड. देताना मला कोटेशन त्यांनी स्टँडर्डचा दिला. तो मी बँकमध्ये सबमिटसुद्धा केला आणि आत्ता देताना मला कॉपी त्यांनी दिली ती पण स्टँडर्डची दिली आणि तो
त्यांच्याकडे डिलक्सच अवेलेबल आहे. मला हे काय करून कसं करून देत आहेत नाहीतर मग काय एक्स्ट्रा पैसे भरून मला डिलक्स घेऊन जावं लागेल. आपण जी गाडी बुक केली होती ना, यात हा जो मॉडेल आपल्याला तरी द्यायचं म्हणत आहेत, ह्या मॉडेल द्यायचं ते म्हणत आहेत ना, हा मॉडेल आहे 2024चा. आणि ते म्हणत आहेत की तुम्हाला ऑप्शनमध्ये आम्ही 2024चा मॉडेल देऊ हायच्या रेटमध्ये. 2024ला ही जी स्कूटी आहे जी प्राईस होती 97,000. आणि आता आपण जी स्टँडर्डचं जी बुक केली आहे गाडीची त्यांच्याकडे अवेलेबल नाही. ते म्हणतात की तुम्हाला हायच्या प्राईस रेटमध्ये आम्ही तुम्हाला देतो. पण विषय असा होतो की ही आहे 2024ची, आता चालू झालं 2026. तर विषय असा होतो की 2024ची कशी घ्यायची, त्यामुळे मी कॅन्सल करते. त्यांना 2 ऑप्शन दिलेत. एक तर मला जी डिलक्स तुमच्याकडे आता जी अवेलेबल आहे जी प्राईस 1,09,000 आहे ती मला आयत्या प्राईजमध्ये द्या, नाहीतर मग माझे रिफंड करा. आणि मी आता इकडे एवढा लांब आलो आहे रत्नागिरीला दापोलीवरून, मला झालेला खर्च द्या, मी निघून जातो. मला काय वाद भांडणं वगैरे काय करायचं नाही. तर बघूया ते त्यांचं डिसिजन देत आहे, थोड्या वेळात डिसिजन देतील काय म्हणतात ते बघूया. मग तुम्हाला मी पुढचं त्यांचं काय म्हणणं येतं ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. सकाळपासून मी तुम्हाला बोललो ना, नस्तर लागली आहे, ती नस्तरच लागली आहे. शोरूममध्ये पण सेम सिच्युएशन आहे. तर मी बुक केली होती स्टँडर्ड बाईक स्टँडर्ड स्कूटी बुक केली होती. आणि पेमेंट पण आपण कालच त्यांना केला बँके थ्रू. बँकेमध्ये आपण पैसे भरून 95,000 आपण काल त्यांना पे केले. आज आपण इकडे स्कूटी डिलिव्हरीसाठी आलो. इथे आल्याच्यानंतर आपल्याला ते सांगत आहेत की डिलक्सच्या हिशोबाने तुमचं पेमेंट डिलक्सच्या हिशोबाने आम्ही चाललो आहे. तर तुमची जी गाडी बुक आहे ती डिलक्स आहे आणि डिलक्सची प्राईस आहे 1,07,000 रुपये आणि ते आता वाढून 1,09,000 झाली आहे. आणि आपण बुक केली होती गाडी ती 95,000 तिची प्राईस होती. त्यामुळे मला आला आहे कंटाळा सकाळपासून. भांडण्याचा काही मूड नाही माझा त्यांच्याबरोबर, इच्छा नाही माझी भांडण्याची. भांडणे जास्त करून सोडून दिली आहेत. पण आता करायचं काय ते काही डोकं चालत नाही म्हणून नाश्ता करायला आलो होतो. नाश्ता केला आता पुन्हा आम्ही चाललो आहे शोरूमला. आता त्यांचा जो सिनियर आहे तो आमच्याबरोबर बोलणार आहे, त्याच्याबरोबर थोडंसं बोलतो, चर्चा करतो त्याच्याबरोबर. आपल्याला त्याच प्राईजमध्ये तो देतो आहे काय बघूयात. तर थोडंसं व्यवस्थित चर्चा करतो त्याच्याबरोबर. जर डिलक्स जी आपण स्टँडर्ड बुक केली, स्टँडर्ड त्याच्याकडे नाही, स्टँडर्ड असती तर आपण स्टँडर्ड घेतली असती पण ती अवेलेबल नाही. आता पुन्हा आलो आहे मी त्या शोरूमला होंडाच्या नेक्सा जागृत मोटर्स. तर बघूया थोडीशी चर्चा करतो त्यांच्यावर. तर मित्रांनो सकाळपासून जे प्रॉब्लेम येत होते आपल्याला, प्रॉब्लेम असे होते पहिला गोप्रो, त्यानंतर जॅकेटची चेन, त्यानंतर इथे आल्याच्यानंतर मग गाडीचा प्रॉब्लेम. जी गाडी बुक केली होती ती यांच्याकडे अवेलेबल नाही. तर त्या सगळ्यावरती आता तोडगा निघाला. फायनली आपल्याला त्यांनी जी आपण गाडी बुक केली होती स्टँडर्डमधली ती फक्त आपण ब्लॅक कलर बुक केला होता, आता त्यांनी आपल्याला ब्ल्यू कलर करून दिला आहे. तर तो आता आपण त्याचं फायनल केलं आहे, कारण मलासुद्धा कंटाळा आला आहे. आणि साधारणतः एक संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपल्याला गाडी हातामध्ये मिळेल. आता पासिंगसाठी गेली आहे, तर आता कंटाळा पण भरपूर आला आहे. आता जशी गाडी भेटेल तशी मी घेणार आहे आणि निघून घरी येणार आहे आणि मग तो घेतो. बाकी काय अशा गोष्टी होत असतात, झाल्या अडचणी आल्या, पण त्या अडचणींवरती शेवटी तोडगा निघाला आणि आपल्याला गाडी आता फायनल केली आपण डिओ. मी तुम्हाला ती आता गाडी दाखवतो डायरेक्ट. आता आपण ज्यावेळेस गाडी डिलिव्हरी घेऊ ना त्यावेळेसच तुम्हाला मी गाडी दाखवतो की मी गाडी आता कोणती फायनली घेऊन येतो.
मधलेच आहेत यांनी आपल्याला पूर्णपणे तुम्ही ते कोणतं काम बरं सेल एक्झिक्युटिव्ह आहेत मनोज कदम आणि आपल्याला 2 दिवस थोडंसं मला त्रास झाला, थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पण झाली, पण लास्ट मुमेंटला त्यांनी मला गाडी अवेलेबल करून दिली आणि ब्लू कलर आपल्याला मिळाला. आपण पहिला चॉईस केला तरी ब्लॅक कलर होता, पण त्यांनी काहीतरी करून आपल्याला गाडी करून दिली. थँक्यू. तर मित्रांनो फायनली आपली गाडी आपल्याला मिळाली आहे. खूप टाईम गेला पण अवेलेबल करून दिली जागृती मोटर्समध्ये. बाकी सकाळपासून जो प्रॉब्लेम झाला, अडचणी आल्या, त्या सगळ्या एक बाजूला. गाडी मिळाली, डिलिव्हरी व्यवस्थित झाली. बस आता काय खुश आहे मी. गाडी तर आली आहे, आनंद आहे. थोडं डिस्टर्ब होतो पण ठीक आहे, चालून जाते. आयुष गाडी चालवते. आयुष पण खूप कंटाळला. आता थोडंसं गाडीमध्ये पेट्रोल टाकायला लागेल. 5 लिटरची टाकी आहे तिला, तर फुल करतो. माझ्या गाडीमध्ये पण, माझी बाईकमध्ये पण पेट्रोल टाकण्याची गरज आहे. दोन्ही गाडी याच्यामध्ये जर पॉवरचं मिळालं तर पॉवरचं टाकून घेतो. नवीन घेतल्या ड्यूमध्ये पहिला पेट्रोल भरते. फुल कर फुल. थंडी चालू झाली आहे. आम्ही आत्ता आहोत पोचलो. आम्ही शृंगार तळीवरून पुढे आलो आहे. 8:30 वाजलेत, म्हणजे आम्हाला अजून पोचायला 10 वाजतील. आता ही दाभोळची जेटी फक्त टाईममध्ये मिळाली तर खूप बरं होईल. आणि थंडी अशी जबरदस्त लागते. मी तर ठीक आहे, जरा वरती हुडी तरी घातली आहे. आयुष्याकडे काहीच नाही, ना ग्लोव्ज आहेत. माझे ग्लोव्ज आहेत त्यामुळे काय वाटत नाही. थंडी मजबूत लागते. शेवटी मी पोचलो मित्रांनो लाडघरमध्ये. पहिलं तर मी जातो दत्त मंदिरामध्ये. दत्त मंदिरामध्ये जाऊन पेढे आणले, ते पेढे ठेवतो, दत्तगुरू महाराजांच्या पाया पडतो आणि मग घरी जातो. गाडीची आरती करतो, गाडीला आणलेला हार गाडीवरती लावतो आणि मग रिलॅक्स होतो. स्वयंभू श्री दत्त देवस्थान, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु महाराज की जय. तर जातो मंदिरात, पाया पडतो मित्रांनो. करा लाईट मार ना, बॅटरी मार ना, जेवढं राहिले तेवढी. काळ भैरवनाथ महाराज की जय. अष्टभैरव अष्टदिप्पाळ महाराज की जय. गणपती अप्पा मोरया. गणपती अप्पा मोरया. लाईट लाव आयुष. श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो मी आत्ता फायनली आलो आहे आपल्या घरी हॉटेलवरती.
आता गाडीची आरती केली, पूजा केली, बाहेरच्या बघा मंदिरातून जाणार आहोत. आता वेळ झाली आहे, तुम्हाला बाय बाय करायची. गुड नाईट. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट बघून द्या. भेटूया अशाच काही नेक्स्ट व्हिडिओ. बाय. चावी लाव. स्टार्ट.